जाऊबाई, उद्याच्या पूजेची तयारी केली मी. जरा बघा ना. इश्श, कौतुक का करून घ्यायचंय? अगो बाई, जाऊ बाई, अहो पहिल्यांदा तयारी केलीत, किती छान केली आहेत. काय हो जाऊ बाई, दरवर्षी तुम्हीच तयारी करताना आणि उत्तमच करताना. काय झालं? दागिन्यांसाठी घुटमळताय? अहो पण तुमचा सत्यवान बिलंदर आहे ना, म्हणून आज दागिने देत नाही तुम्हाला. मिळतील, उद्या सकाळी देते. हा काकू, तुम्ही माझ्या पूजेची तयारी पण केलीत ना? मी पण सावकारांसाठी वड पूजणार आहे आणि हो, कडक उपवास सुद्धा करणार आहे. काय झालं हसायला? हा अशा का हसताय? माणिक, अगं लग्न झालेल्या बायकाच वडाची पूजा करतात. देवा ब्राह्मणांसमक्ष समाजासमोर विवाह व्हावा लागतो आणि यावर्षी होईलच तो. मग पुढच्या वर्षी दिगूसाठी कर ना वडाची पूजा, अगदी छान नटून थटून कर. अगं पण आधी लग्न तर होऊ दे. पण मी कडक उपवास करणार, अगदी तुम्हा दोघींसारखा. अगं पण तुला झेपणार आहे का तो? हो, झेपेल तेवढा कर. मग काय पुढच्या वर्षीपासून करायचंच आहे की उपवास. अरे रे रे, तुळसा, दिवा लाव, प्रार्थना कर, नाग घास. पण तुझं नशीब काही बदलणार नाही. तू अपशकुनी, कुलक्षणीच राहणार. सौभाग्याचं कुंकू तुझ्या कपाळावर लागणारच नाही. माणिकताई, तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस मला शाप का देताय? आणि मी काय बिघडवलंय तुमचं? तू काय बिघडवणार माझं? लायकी आहे तुझी? ह्या घरची सून व्हायची स्वप्न बघत होतीस ना तू? माझ्याशी बरोबरी करणार होतीस? काय गे कप्पाळ करंटे, सोळा झाली ग तुझी स्वप्न. पुढल्या वर्षी का होईना मला वडाची पूजा करायला मिळेल. पण तुझं काय? तुझं तर लग्नच होणार नाही. तुला आयुष्यभरात कधीच वडाची पूजा करता येणार नाही. स्वतः बाबाजी महाराज काय म्हणाले? तू कुलक्षणी आहेस. ज्या घरात लग्न होऊन जाशील त्या घराण्याचा सर्वनाश होईल. विनू भाऊजीच काय, रस्त्यावरचा भिकारी सुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. तू अशीच पायाची दासी राहणार. विठुराया, बघतोयस ना, तुझ्या साक्षीने अप्पांनी माझं कन्यादान केलं. मी आहोंची अर्धांगिनी झाले आणि हे नातं 7 जन्मांचं आहे की नाही? मग वटपौर्णिमेची पूजा करायला नको? वडाची पूजा करणं हा तर हक्कच आहे माझा आणि माझ्या सौभाग्यासाठी मी ते केलंच पाहिजे. उद्या काय वाटेल ते हो, पण मी वटपौर्णिमेची पूजा करणार, उपासही करणार. आणि विठुराया, तू माझ्याकडून हे करून घे. सखा आहेस ना माझा,
मग माझ्या वाटेतले सगळे अडथळे तू दूर कर.